नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेली बघा. ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही या ठिकाणी जर 12वी मध्ये असाल आणि तुम्हाला जर एमएसटी सीईटी ह्या परीक्षेची जर तयारी करायची असेल, तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी घेऊन आले विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील अशी विश्वसनीय बॅच तुमच्यासाठी, ती पण मात्र ₹199 मध्ये. म्हणजे तुम्हाला जर आता तुम्ही जर 12वीचा एक्झाम देणार असाल, तर तुमच्यासाठी जी तुमची संपूर्ण 12वीची तयारी आहे ती फक्त ₹199 करून दिली जाणार. बॅच जी देखील तुमची 1 डिसेंबर पासून स्टार्ट होणार. अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवले जाणार. त्यासोबतच तुमची एमएसटी सीईटीची ॲप्लिकेशनमध्ये काय मित्रांनो बॅच दिलेली बघा. तुम्ही एमएसटी सीईटीसाठी जर प्रिपरेशन करत असाल, तर मात्र 199 मध्ये काय करू शकता, तुम्ही आमच्याकडे जॉइन करू शकता. आमची टीम पूर्ण बघा तुम्हाला या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण मार्गदर्शन करणार आहे बघा. तुम्हाला सगळं एक्सपर्ट टीमचा काय असणार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट असणार. जर तुम्हाला जॉइन करायचं असेल, तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि जॉइन करू शकता. जॉइन करण्यासाठी जी ॲप्लिकेशनची लिंक आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, ॲप्लिकेशनला डाउनलोड करायचंय. त्यानंतर जर तुम्ही अजून आमचा WhatsApp ग्रुप जॉइन केलं नसेल, तर त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा. जेवढे काही नवीन-नवीन अपडेट असतात बघा, सगळे आपले ग्रुपवरती येतात आणि त्या सगळे ग्रुपची जी लिंक आहे तुम्हाला बघा, ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. तर पटकन काय करायचंय, ग्रुपला जॉइन करून घ्यायचंय. आता मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती काय नवीन अपडेट आलेली. बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.maacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि या ठिकाणी बघा एक काय आलेली सीईटी साठी या ठिकाणी एक नवीन नोटीस आलेली बघा विद्यार्थी मित्रांनो. एमएसटी सीईटीचा आपण या नोटीसमध्ये सिलेबस डिस्कशन करणार आहोत. खूप अगदी महत्वाचं आहे बघा, या वर्षी काय नवीन चेंजेस झाले, कसं पेपर पॅटर्न असणार, काय सिलेबस असणार, कुठून क्वेश्चन येतात, कोणता तुमचं करिक्युलम मधून 11-12 किती इम्पॉर्टंट असणार, किती वेटेज असणार, या सगळ्या गोष्टी देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये या पीडीएफच्या माध्यमातून सांगणार आहे. तर अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय. देखील चॅनलला जर सबस्क्राईब करायला विसरले असतील, तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. चला तर मग आपण या नोटीसला काय करूया, आता ओपन करूया. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या नोटीसमध्ये काय दिले. तर सर्वात पहिले बघा एमएसटी सीईटी 2026 साठी यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, तुमचं सिलेबस दिलेलं आहे. कशा प्रकारे तुमची एक्झाम असणार. तर बघा यामध्ये अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज विल बी गिव्ह टू 11 स्टँडर्ड. म्हणजे 20% जो पर्सेंटेज असणार तुमचा, ओके, जो 20% जो वेटेज असणार तुमचा कुठून असणार, 20% कुठून येणार, तर 11वीतून येणार विद्यार्थी मित्रांनो. आणि उरलेले 80% हा जो सिलेबस आहे तुमचा कशातून कव्हर केला जाणार, कशातून येणार, तर 12वी मधून येणार. ओके, 12वी स्टँडर्ड मधून येणार. बघा देर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग, हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ऍट पर विथ द जेई मेन फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री अँड डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ऍट पर नीट. म्हणजे तुमची जी डिफिकल्टी लेवल असणार बघा या ठिकाणी जेई मेन लेवलला असणार बघा, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री मध्ये, ओके, आणि बायोलॉजी मध्ये तुमच्या नीटच्या लेवलला असणार. ओके. त्यानंतर आणखीन काय सांगितलंय बघा, एमएसटी सीईटी विल कन्सिस्ट 3 क्वेश्चन पेपर, मल्टिपल चॉइसेस क्वेश्चन, एमसीक्यू अँड ईच पेपर विल बी 100 मार्क. डिटेल आर एस गिवन बिलो. बघा जे तुमचं या ठिकाणी काय होणार, एमएसटी सीईटीच्या एक्झाम मध्ये 3 पेपर असणार, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, ओके, आणि त्यानंतर मॅथ. बघा यांनी काय सांगितले, तुमच्या या ठिकाणी 3 पेपर असणार, ओके, त्यामधून तुमचं एक पीसीएम ग्रुप असणार आणि एक पीसीबी ग्रुप असणार. असे तुमचे तिन्ही ग्रुपचे काय असणार, वेगवेगळे 3 पेपर असणार. ओके. तर बघा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, हा जो या ठिकाणी काही मेन्शन केलंय बघा यांनी, 3 सब्जेक्ट मेन्शन केले बघा, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि त्यानंतर बायोलॉजी. ओके. तर 4 सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो यांचे. तर याची टोटल तुमचे 3 पेपर होणार. म्हणजे पीसीएमचा एक ग्रुप असणार, पीसीबीचा एक ग्रुप असणार, एक ग्रुपमध्ये तुमचे 3 पेपर असणार. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स मध्ये जर बघितलं तर 11वीतून 10 क्वेश्चन येणार, 12वीतून 40 क्वेश्चन येणार. 12वीचा जो सिलेबस आहे, ओके, आणि चॅप्टरचे देखील मी तुम्हाला नावं सांगणारच आहे. ओके. त्यानंतर बघा तुम्ही जर या ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये बघितलं, तर तुम्हाला एक क्वेश्चनला 2 मार्क्स दिले जाणार. ओके. त्यानंतर 100 मार्क्सचा काय असेल तुमचा पेपर असणार आणि यासाठी जो टोटल ड्युरेशन या ठिकाणी 90 मिनिटाचा असणार विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर तुम्ही जर बघितलं फिजिक्स साठी या ठिकाणी तुमचे 11वीतून 10 क्वेश्चन, 12वीतून 40 क्वेश्चन आणि एक क्वेश्चनला 1 मार्क, टोटल 100 मार्क्सचा काय असणार पेपर असणार. आणि या पेपरसाठी तुम्हाला 90 मिनिटं दिले जाणार विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर केमिस्ट्रीसाठी सेम 11वीतून 10 क्वेश्चन, 12वीतून तुमचे 40 क्वेश्चन, टोटल 50 क्वेश्चन. ओके. आणि पर क्वेश्चनला 1 मार्क, टोटल मार्क होणार तुमचे या ठिकाणी 100 मार्क्स. ओके. तर हे झालं तुमचं
ड्युरेशन याचं पण असणार 90 मिनिटाचं. त्यानंतर बायोलॉजीसाठी जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी तुमचे 11वीतून 20 क्वेश्चन येणार, 12वीतून 80 क्वेश्चन येणार. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक क्वेश्चनला एकच मार्क असणार, टोटल तुमचे 100 मार्क असणार आणि 100 काय असणार या ठिकाणी क्वेश्चन असणार. ड्युरेशन 90 मिनिटाचं असेल. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द क्वेश्चन विल बी सेट ऑन बघा होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड 12 12वीचं काय असणार यामध्ये होल सिलेबस असणार. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. ओके. तर याचं काय असणार तुमचं होल सिलेबस असणार 12वीसाठी. मग 11वीसाठी जो 20% आहे ते कुठून येणार? ओके. 11वी मधले कोणकोणते ते चॅप्टर आणि कुठकुठले ते टॉपिक हे देखील मी तुम्हाला सांगतोय. तर विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये दिलंय बघा या ठिकाणी 11वीचं मेन्शन केलंय आता. ओके. तर फिजिक्स मध्ये येणार तुमचं वेक्टर, एरर अनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड वेव्स. ओके. साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर हा तुमचा 11th पोर्शन मधून येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर केमिस्ट्री मध्ये येणार तुमचं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग. ओके. रेडॉक्स रिएक्शन, एलिमेंट ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट ऑफ मॅटर, गॅशियस अँड लिक्विड. ओके. त्यानंतर बघा ऍब्झॉर्प्शन अँड कोलाइड. त्यानंतर सरफेस केमिस्ट्री, हायड्रोकार्बन्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि केमिस्ट्री युरेड इन लाईफ हा कुठून येणार तुमच्या केमिस्ट्री मधून येणार मित्रांनो 11वीचा पोर्शन. त्यानंतर मॅथमॅटिक्स साठी जर बघितलं या ठिकाणी तर बघा या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री दिले सेकंड. ओके. स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर बघा तुमच्या या ठिकाणी कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट्स. ओके. त्यानंतर बघा सेक्शन ही सगळी जी होल पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती मी टाकणार आहे. ओके. तर यासाठी काय करून घ्यायचं ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचंय. बायोलॉजीसाठी जर बघितलं तर बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी, ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन आणि एक्सक्रिशन. ओके. एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन हा काय येणार तुमच्या 11th पोर्शन मधून येणार. म्हणजे तुमचं जे आता 12वी मध्ये जो 12वी स्टेट बोर्डाचा जो सिलेबस ते तुम्हाला माहितच आहे, त्यासोबतच तुमचा जो एमएससी सीईटीचा एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी काय सिलेबस असणार आहे याची लेटेस्ट काय आलेली विद्यार्थी मित्रांनो सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती पीडीएफ आलेली जे की मी तुम्हाला सांगितली आणि हीच पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सीईटी सेलच्या जे ऑफिशियल पोर्टलवरची पीडीएफ आलेली ती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये देणार आहे. तर यासाठी काय करायचं ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.